नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 याला आता सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यासाठी जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली असून कशा पद्धतीने तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी अर्ज करायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, काय याची प्रोसेस आहे, याची सविस्तर डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा मित्रांनो, आणि जरी आपल्या चॅनलवर असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। शेतकरी मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत बऱ्याच अशा योजना असतात तर त्या योजना राबवल्या जातात। यात एकूण 21 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला असून यापैकी तुमचा जिल्हा आहे का हेही तुम्ही चेक करू शकता मित्रांनो। ज्या मित्रांचा जिल्हा या नानाजी देशमुख कृषी संजीवनी या प्रकल्पामध्ये समाविष्ट असेल तर त्या मित्रांसाठी बऱ्याच ज्या योजना कृषी यांत्रिकरण अंतर्गत राबवल्या जातात त्या योजना इथे राबवल्या जातात। परंतु कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये आणि इथं काय फरक आहे तर कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये लाखो संख्येने अर्ज येत असतात आणि तेच कॉम्पिटिशन इथं कमी होत असतं। म्हणून जे शेतकरी मित्र नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समाविष्ट आहेत तर अशा शेतकरी मित्रांना लवकर त्या योजनेचा लाभ मिळत असतो। त्यामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेचा किंवा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा हा महत्त्वपूर्ण फायदा शेतकरी मित्रांना होतोय। चला तर आता कशा पद्धतीने याला अर्ज करायचा आहे, ऑनलाईन घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कशा पद्धतीने अर्ज करू शकतात तेच तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला ऑफिशियल पोर्टलवर यावं लागेल, जे की नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 आहे मित्रांनो। या वेबसाईटची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे, सो तिथे क्लिक करून डायरेक्ट या पोर्टलवर या, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही मित्रांनो। या पोर्टलवर आल्यानंतर हे पोर्टल ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचं। स्क्रॉल करून खाली आल्यानंतर NDKSPDBT असा ऑप्शन दिसेल तर व्हिजिट पेज या पर्यायावर तिथे क्लिक करायचं आहे। विजिट पेज या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर नवीन विंडो उघडेल, ज्यात तुमचं जे लॉग इन आहे तर ते लॉग इन पेज असणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0चं हे लॉग इन पेज उघडलेलं आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जरी एखादा कृषी व्यावसायिक असाल तर इथं कृषी व्यवसाय असं ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर तुम्ही लॉग इन पर्याय वापरून लॉग इन करू शकतात। आता मी इथं शेतकरी मित्रांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे, तर शेतकरी मित्रांनी काय करायचं आहे तर शेतकरी याच्या समोर तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा इकडेही लॉग इन पेज देण्यात आलेला आहे मित्रांनो। तर लॉग इन पेज तुम्ही याचा वापर करायचा आहे। आता लॉग इन पेजमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आहेत लॉग इन करण्यासाठी, एक आधार कार्ड क्रमांक आहे आणि एक ॲग्रीस्टॅकची फार्मर आयडी। तुम्ही आधार कार्ड क्रमांकही वापरू शकतात आणि ॲग्रीस्टॅक अंतर्गत जी तुमची फार्मर आयडी मिळालेली तर ती फार्मर आयडी वापरू शकतात। जसं तुम्ही महाडीबीटी फार्मर पोर्टलला लॉग इन करतात तर त्याच पद्धतीने तुम्हाला हा पोर्टल लॉग इन करून घ्यायचा आहे, तुम्ही तुमची ॲग्रीस्टॅकची आयडी टाकून मित्रांनो। आता माझ्या ॲग्रीस्टॅक सोबत किंवा आधार कार्ड क्रमांकासोबत रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवर OTP पाठवण्यात आलेला आहे, तो OTP इथं टाकतो मित्रांनो। लॉग इन करा या पर्यायावर क्लिक करून तुमचा आता पेज यशस्वीरित्या लॉग इन झालेलं आहे मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये इथं जी डिटेल्स आहे तर ती तुमची जी ॲग्रीस्टॅकची डिटेल्स आहे तर ती ॲग्रीस्टॅकची डिटेल्स इथं संपूर्ण ॲज इट इज येणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला काही बदल करायचा असेल तर प्रोव्हाइड अपडेट करा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही त्या गोष्टी चेंज करू शकता। त्यानंतर पुढे जा या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही पुढच्या पेजवर जाणार मित्रांनो। इथं त्यानंतर तुमची जी शेती तर ती शेती दिसत असेल, तुमचा जो 7/12 आहे तर तो 7/12 इथं ॲड झालेला आहे मित्रांनो। तर अशा संबंधित ही जी डिटेल्स आहे तर ती डिटेल्स ॲड झालेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला योजनांसाठी अर्ज करायचा असेल तर नवीन बाबीसाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून घटकांचा गट यामध्ये तुम्ही पाहू शकता जेवढ्याही योजना आहेत यात वैयक्तिक शेततळे अस्थिकरण फळबाग या संपूर्ण योजना आहेत। त्यानंतर कृषी वनीकरण योजना आहे। तर मी इथं जेवढ्याही योजना आहेत तर तेवढ्या योजना तुम्हाला दाखवतोय घटकांचा गटमध्ये। तर वैयक्तिक शेततळेसाठी मी इथं अर्ज करतोय तर वैयक्तिक शेततळे मी इथं क्लिक करून घेतो। त्यानंतर तुम्हाला जी योजना पाहिजे इथं तर ती तुम्ही निवडू शकतात। त्यानंतर योजना निवडल्यानंतर त्यांचे घटकाचे नाव असेल तर ते घटकांचे नावही तुम्ही निवडू शकता। त्याच्यामध्ये जरी तुम्ही ठिबक सिंचन पद्धतीमध्ये निवडलं तर तुषार सिंचन, ठिबक सिंचन असे घटकांचे मध्ये तुम्हाला पर्याय दिसतील। तर अशा पद्धतीने मी इथं सिलेक्ट करून घेतो मित्रांनो। इथं सिलेक्ट केल्यानंतर खाली बघा तुम्हाला काय करायचं तर खाली दोन ऑप्शन देण्यात आलेला आहे। घटकांचा प्रकार म्हणजे पीक, फळबाग जरी तुम्ही निवडत असाल तर इथं तुम्हाला पीकच्या कॉलममध्ये किंवा पीकच्या प्रकारमध्ये तुम्ही ते पीक निवडू शकतात मित्रांनो। तर अशा पद्धतीने इथं तुम्ही योजनांसाठी अर्ज करू शकतात मित्रांनो।
आता बघा शेतकरी मित्रांनो, इथं तुम्ही घटकांचा प्रकार निवडल्यानंतर जी योजना तुम्ही अर्ज करत असाल ती योजना निवडल्यानंतर पुढे जा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। पुढे जा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला काही ऑप्शन येतील, ती म्हणजे विहीर पुनर्भरण पात्रता निकष। म्हणजे तुम्ही विहीर पुनर्भरण पात्रता निकषमध्ये आहात का, सदर घटकाकरिता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ अनुदेय नाही। मित्रांनो, तुम्ही जरी ही योजना कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत मिळवली असेल तर तुम्ही ही योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही मित्रांनो। त्यानंतर इथं घटकांचा तपशील, जमिनीचा तपशील भरल्यानंतर तुम्हाला पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचं आहे। पुढे जा पर्यायावर क्लिक केल्यानंतर माहितीची पडताळणी करा, म्हणजे तुमची जी माहिती तर ती व्यवस्थितरित्या बघा, क्रॉस चेक करा। त्यानंतर इथं टर्म्स आणि कंडिशन दिलेले आहेत त्या क्लिक करा आणि पुढे जा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं सर्व ज्या टर्म्स आणि कंडिशन आहेत म्हणजे एकंदरीत स्वयं घोषणापत्र आहे, तर ते स्वयं घोषणापत्रावर तुम्हाला सगळ्यांवर चेकबॉक्सवर क्लिक करावा लागेल मित्रांनो। चेकबॉक्सवर क्लिक करा, व्यवस्थित या टर्म्स आणि कंडिशन वाचून घ्या मित्रांनो। टर्म्स आणि कंडिशन वाचल्यानंतर तुम्हाला आता तुमचा अर्ज जो आहे तर तो अर्ज हा सबमिट करायचा आहे। तर सबमिट करा या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकतात। सबमिट केलेले अर्ज तुम्ही माझे अर्ज याच्यामध्येही पाहू शकतात मित्रांनो। तर अशा पद्धतीने बघा तुमचा अर्ज हा सबमिट झालेला आहे। आता याची तुम्ही प्रिंटही घेऊ शकतात आणि ती डाउनलोड। आता बघा माझे अर्ज याच्यामध्ये तुमचा अर्ज हा आलेला आहे। अर्जाची जी तारीख आहे ती तारीख तुम्हाला दिसत असेल, अर्ज क्रमांक तुम्हाला मिळालेला आहे। तर अशा पद्धतीने नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 साठी तुम्ही अर्ज करू शकतात। काही अडचण येत असेल फॉर्म भरण्यासाठी तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा व्हिडिओच्या, मी नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा।